अवैध दारू माफियांवर अमरावती ग्रामीण पोलिसांचा दणका. 6,000 लिटर चढव्यासह 7,11,000चा मुद्देमाल जप्त. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केल्या. या कारवाईमध्ये 645 लिटर गावठी हातभट्टी दारू, 6,000 लिटर मोहाचा सडवा आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 7,11,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरसगाव, मंगरुळ, चवाडा, ब्राह्मणवाडा तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्त भागात एकाच वेळी कारवाईत धडाका केला होता. शिरसगाव पोलीस ठाण्या हद्दीत पाडा परिसरात मेधा नदीकडे टाकलेल्या छाप्यात 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 200 लिटर गावठी दारू, 3,000 लिटर मोहाचा सडवा आणि दारू निर्मितीच्या साहित्य जप्त करण्यात आले. मंगरुळ, चवाडा येथे पारधी बेड्यावर करण्यात आलेल्या कारवाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी 250 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आलेली तर 400 लिटर मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या हातभट्टी धाड टाकून 75 लिटर गावठी दारू व दारू तयार करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या कारवाईत सुमारे 200 लिटर मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत मेघा नदी पात्रात केलेल्या कारवाईत एका हातभट्टी चालकास ताब्यात घेऊन 120 लिटर गावठी दारू, 2400 लिटर मोहाचा सडवा आणि इतर साहित्य असा 3,14 लाखांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू व्यापाराविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी उघडलेली ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची पोलिसांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्री पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.